नमस्ते एवरीवन आणि मी चालले उज्जैनला फॅमिली ट्रिप। ये कट कर लेंगे। नमस्ते एवरीवन आणि हा माझा स्पेशल व्लॉग आहे। मी जाते उज्जैनला विथ फॅमिली। अजून काय बोलू मला जमतच नाही। इसको कट कर लेंगे। नमस्ते एवरीवन आणि मी चालले उज्जैनला माझ्या फॅमिलीसोबत। ट्रेन आहे अवंतिका एक्सप्रेस मुंबई सेंट्रलपासून आणि हा एक्सपिरियन्स माझा खूप लकी नाही बोलता येणार, खूप चांगला असणार कारण मी फर्स्ट टाईम महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे। सो लेट्स बिगिन। हाय बोला, हाय 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 बोला। हाय हाय करा, हाय। अरे असू द्या, पदर का घेता लगेच, हाय करा। हॅलो हॅलो बोला, हाय। सो द जर्नी बिगिन्स। आमची ट्रेन सुरू झाली, आम्ही बोरिवली क्रॉस केले आणि आता सध्या झाली वेळ जेवणाची। आम्ही सगळे जेवायला बसलोय। ही बघा माझी बहीण। चलो अभी हम खाना खाने बैठते हैं। ₹20 चहा आमच्या मैत्रीला 15ला मिळतो, ते पण पॅन खाली बसून। छान मी फोन टाकला पण जाऊ दे आता, काढलं हरी गाडवाच्या। उज्जैनची ट्रिप खूप चांगल्या प्रकारे स्पेंड होणार आहे कारण मी खूप जोरात पायऱ्यांवरून पडले। मॉर्निंग आता तयार झालोय आम्ही आणि आम्ही चाललोय फिरायला 7 तासां। यहाँ पे लिटरली किसी के घर नहीं है, सबके यहाँ पे बंगले हैं। इतना सुंदर जगह है, लग रहा है चलने के लिए, एवढं सुंदर वाटतंय। अगं बाई, मला मोठ्या प्राण्यांची भीती वाटते आणि गाई काय नाही करत। हो होय बाई, पाठीमागून लातच मारायची मला। हमारा फर्स्ट स्टॉप है गढ़कालिका मंदिर। काफ़ी सुंदर लग रहा है बाहर से। माझं हिंदी मराठी सगळं मिक्स होत आहे, सो प्लीज तुम्ही समजून घ्या। सुंदर मंदिर आहे देवीचं। आतमध्ये जाऊन बघूया। शक्तिपीठपैकी एक मंदिर आहे वाटतं हे। चला तो ये है गढ़कालिका मंदिर। कहते हैं माता जी के ओट गिरे थे यहाँ पे। बड़ा सुंदर मंदिर है।
एक बार आइए विजिट करने। इतना मजाक ना करें मजाक। सेकंड स्पॉट इस काल भैरव मंदिर। नंगे पाँव चलना काफ़ी मुश्किल होता है। अरे नहीं नहीं बाबा, अरे नहीं नहीं, महाकाल टीका टीका लगाने से क्या हो जाएगा, कुछ नहीं होता। एवढं शांत, एवढं सुंदर मंदिर आहे हे. इथे आल्यानंतर खूप खूप शांत वाटतं, मनाला एकदमच जास्त शांती मिळाल्यासारखं वाटतं. कारण इथे सगळं तसं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. असं म्हणतात की इथे कृष्ण, सुदामा, बलराम यांना ज्ञान प्राप्तीसाठी ते इथे आले होते. बाकी मंदिर खूप सुंदर आहे, अप्रतिम अप्रतिम. जानकारी महत्व ये है कि आप लोग जिस मंदिर में जा रहे हो ना, ये पूरे भारत और वहीं में एक मंदिर है, न्यू ग्रह से मंगल ग्रह का जन्म जो ये मंदिर बना है पूरे भारत के नाभि के स्थल पर मंदिर बना। पृथ्वी के बीचों बीच में कर्क रेखा यहाँ से निकली, यहाँ से महाकाल से सोमनाथ, क्योंकि शिव जी के मस्तक का पसीना यहाँ पर भूमि माता के गर्भ में गिरा और यहाँ से महामंगल का जन्म हुआ। अंदर आप लोगों को ऐतिहासिक में मंदिर देखने को मिलेगा भुवनेश्वरी माता। भुवनेश्वरी माता कौन है? मंगल की माता यानी पृथ्वी माता। अपने शिव जी के मंदिर में 3 जगह दर्शन करें। शिव जी का वाहन क्या देखा? नंदी। यहाँ पर नंदी नहीं है, नंदी की जगह भेड़ है, भेड़ यानी मेंढा, जो राजस्थान में पाया जाता है। मेंढे के ऊपर सवारी होने का कारण है महामंगल मेष और वृश्चिक राशि का स्वामी है। यहाँ पर अनाज का दान होता है। अनाज के दान में होता है मंगल रत्न, मसूर की दाल होता है, गेहूँ लाल कपड़ा होता है, श्रीफल और फूल होता है। अपना नाम, राशि, मनोकामना, गोत्र बोलकर चढ़ाते हैं अपना और अपने परिवार के 21 कष्टों का निवारण होता है। काले मंगल का यहाँ से स्टार्ट होता है अपना। और शाम के बज रहे 8 और उज्जैन की गलियों में मैं घूम रही हूँ मेरे भाइयों के साथ चाय की तलाश में। अभी देखते हैं कहाँ पे अच्छा चाय मिलेगा। चहा शिवाय मजा नाही बा। चाय पाहिजे।
इथे सगळे होळीसाठी उत्साहित आहे. इथे सगळे होळीचीच तयारी चालू आहे. उज्जैन वासी बड़े ही एक्साइटेड है होली के लिए. हर जगह जगह यहाँ पे होली का दहन का सब चालू है. एक बात मैंने यहाँ पे नोटिस किया वो ये कि यहाँ के कुत्ते बड़े तगड़े हैं भाई. मतलब लिटरली मेरे रॉकी को तो ये लोग अच्छा खासा साइड में रख देंगे. इतने तगड़े कुत्ते यहाँ पे और एकदम हाइटेड कुत्ते, एकदम मोटे मोटे ताजे तवाने भाई सीरियसली. और एक चीज़ मैंने नोटिस की कि यहाँ पे खेती बहुत ज़्यादा है. यहाँ पे बिल्डिंग्स टावर कहीं पर भी नज़र नहीं आते, लेकिन यहाँ पे खेती बहुत ज़्यादा नज़र आती है. स्पेशली गव्हाची शेती इकडे आहे. मी खूप पटकन स्विच करते हिंदी आणि मराठीमध्ये. हिंदी अशी सहजच निघते कदाचित. उज्जैनची कमाल. फेवरेट पार्ट. जब से रॉकी मिला है तब से ये एनिमल से मुझे काफ़ी अलग लगाव होता. रात के बज रहे 1, रात्रीचं वाजता 1 आणि आम्ही सगळे चाललोय भस्म आरतीला. मानसरोवर गेट आहे आमचं, जे इथून गेल्यानंतर लागतं. तिकडे पण लाईन आहे. सो भस्म आरतीची इच्छा माझी स्वतःची पण खूप होती. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता भस्म आरतीचा. मोबाईल फोन आतमध्ये नव्हते नेले कारण काही मंदिराचे प्रोटोकॉल्स आहेत. पण खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. माझ्यासाठी तर पर्सनली खूप जास्त एक्सपिरियन्स छान होता, कारण मी खूप लहान होते तेव्हापासून मी जाते मंदिरात. अगदी एवढी लहान की मला बेलपान आणि ह्याचं पण काही कळत नसायचं, तेव्हापासून मी जात होते. तर खूप छान, म्हणजे मला असं शब्दांमध्ये काही सांगता येणार नाही, एवढी छान दर्शन झालं. अशी बोलायची आहे जी तुला आवडली आणि एक गोष्ट अशी जी तुला नाही आवडली. पटकन बोल. मला महाकालच्या आरतीला बसलेलं खूप आवडलं आणि अगदी खूप आठवणीत राहील असं. समथिंग विच यू डोंट, म्हणजे एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला आवडली जी नाही आवडली. मला भस्म आरती खूप आवडली आणि जी नाही आवडली ती. आशा मावशी, एक गोष्ट ह्या ट्रिप मध्ये जी तुम्हाला खूप आवडली आणि एक जी तुम्हाला नाही आवडली. मला इकडचं क्लायमेट खूप छान आवडलंय आणि मेन तर आरती खूप छान होती. हा, जी मी मिस केली एवढ्या वर्ष, मी कधी कुठे जाते येत नाही, पहिल्यांदा आली. मला खूप छान आवडलंय आणि मी सहपरिवाराबरोबर आली म्हणून मला फार आवडलं. थँक्यू. आणि जी गोष्ट ती एक गोष्ट जी तुम्हाला आवडली ट्रिप मध्ये आणि एक जी नाही आवडली. खूप तुम्हाला कोणती आवडली गोष्ट? तू सांग स्वतः काय आवडलं. मला काही नाही.
फक्त आपण याला गेलो ना ते हा बस मारुतीला. अच्छा फिरायला. फिरायला गेलो हम्म. दारू होती त्याची. अच्छा काल भैरवला. हा हा. आणि कोणती गोष्ट आवडली कोणती नाही आवडली? मला समजा छान वाटतं. आवडली एक पण गोष्ट? सगळ्या गोष्टी आवडल्या आणि एक पण गोष्ट नाही आवडली? अशी गोष्ट जी तुम्हाला आवडली अशी गोष्ट जी नाही आवडली? इथे मला फक्त बस मारुती खूप आवडलेली आणि जे नाही आवडली. बरं आता माझी बारी. एक गोष्ट जी मला खूप आवडली ती ही की आम्ही सगळे फॅमिली सोबत होतो आणि माझे अजून पण जे भाऊ बहीण यतीश दादा, टिया, गुड्डू, बंटी या सगळ्यांना आम्ही खूप मिस केलं. जी गोष्ट नाही आवडली ती म्हणजे इकडे पैसे खर्च झाले खूप, ती नाही आवडली.